पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा नमस्कार. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भूमी व्हॅली ठाकूर विलेज कांदिवली पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत. आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी आत्ता इकडे सगळं मोकळं दिसतंय. पाठीमागे छान असा डोंगर दिसतोय. पण वर्षभरानंतर आलो तर असंच असेल का इथे सुद्धा पुन्हा उंच उंच टॉवर असतील आणि हा डोंगर आहे तिथून लांब गेलेला असेल की डोंगरच नसेल. पण या निमित्तानं प्रार्थना करावीशी वाटते त्या अतिक्रमण करणाऱ्यांना, जे डोंगरात येऊन राहू पाहतात त्यांना, की आत्ता जसा डोंगर आहे तसाच डोंगर असतो आणि मग एक एक झोपडी किंवा एक एक घर त्यावर बांधलं जातं आणि मग माळीन गावासारखी दुर्घटना घडते. नको, निसर्ग आहे, निसर्गासारखाच राहू द्या असं म्हणत सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया सुरेखा सीताराम आमरे या आपल्या आईंना. किती खुश आहेत सगळे. वय वर्ष 35 आणि त्यापेक्षा जास्त असं ज्या क्षणापासून सांगितलेलं आहे तेव्हापासून सुनबाई या गर्दीत आलेल्या आहेत. नाही, सुनबाई या गर्दीत उभ्या असतात आणि सासूबाई मात्र नायिकेच्या भूमिकेत असतात. चला भेटूया आईला, आमरे कुटुंबाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. माऊली नमस्कार. द्या 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 द्या. आधी ते पेन खा आधी. हो खातो खातो खातो. तुमचं आवडतं आणलेलं आहे ते. हो हो खातो. माझ्या आवडीचं आहे काय? आवडीचं आहे ते. माझ्या आवडीचं काय काय हे माझ्याशिवाय सगळ्यांना माहिती आहे. द्या 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 या या. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. माझा काय उखाणा घेणार? हो द्या. जुगाई देवीची ओटी भरते वाकून आणि सीतारामरावांचं नाव घेते, तुम्हा सर्वांचा मान राखून. धन्यवाद. बरं झालं. द्या आता ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी मुलगी. नमस्कार. हा माझा मुलगा. नमस्कार. ही माझी सुनबाई. नमस्कार. हा माझा नातू. नमस्कार. आणि हे आमचे हिचे वडील, सुनबाईंचे वडील हे काका. नमस्कार. आणि हे सगळे आमचे शेजारी. नमस्कार सगळ्यांना. सोसायटीचे मित्रमंडळी. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. महाराष्ट्राच्या प्रसिद्ध नृत्य लावणी आणि आमची सान पैठणी. जितेंद्रची मैं आही राणी. आज मैं जिंकणार पैठणी. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण काकांकडे गेलं. म्हणजे आम्ही हातखंबा रत्नागिरीला राहत होतो. हातखंब्याला? हातखंबा रत्नागिरी एकदम खारदांडा. काय सांगता? हो एकदम बघितलं ना, हातखंबा रत्नागिरी म्हटल्यावर काय गोड हसू आलंय गालावर. सगळं बालपण आलं ना नजरेसमोर. तर आई वडील असल्यामुळे आमचं बालपण काकांच्या घरीच गेलं. आई वडील म्हणजे? लहानपणीच गेले 10 वर्षाचे असताना. त्यामुळे आम्ही लहानाचे मोठे काकांकडेच झालो. किती जण तुम्ही? आम्ही 3 जण होतो. तर तिन्ही भावंडांचं पालन आमच्या काकाने केलं. काकांनी. आता काका कुठे असतात? काका आता सध्या नाही आहेत. काका काकी नाही आहेत, पण त्यांची मुलं आहेत. मुलं आहेत. ती कुठे असतात? ते अंधेरीला असतात. अंधेरीला? पण आता वय वाढलं, जाणं येणं जमत नाही म्हणून आम्ही फोनवरून बोलत असतो. असताना पण संपर्क सुरू आहे. संपर्क सुरू आहे. आणि मग रत्नागिरीतून मुंबईत कधी आला? रत्नागिरीतून मुंबईत म्हणजे आई वडील गेल्यानंतर आम्हाला काकांनी तिकडून इकडे आणलं. कसं? किती केवढ्या होता तेव्हा? 10 वर्ष. मुंबईत? आणि मुंबईत आल्यावर कुठे राहिला? मुंबईत आल्यानंतर आम्ही माहीमला राहिलो. मग सासर कुठलं तुमचं? माझं सासर गुहागर, चिपळूण गुहागर, भातगाव. भातगाव. भातगाव महत्वाचा. भातगाव. भातगाव. माझं सगळं गाव नजरेसमोर आला. हा, म्हणूनच भातगाव सांगितलं. आणि कसं जमलं? कसं जमले कसं म्हणजे मी 10 वर्षाची असताना काकीने मला तिच्या माहेरी नेलं होतं महाडला. तर तिकडे तिची मामी आली होती. तर तिच्या मामीने सांगितलं की शांता आहे, असं बेबीला आमच्याकडे देतेस का? असं 10 वर्षाच्या असताना? नाही 10 वर्षाची असताना काकीकडे गेले. काकीकडे म्हणजे कुठे? माझ्या काकीच्या माहेरी महाडला. महाडला गेला. हा.
तिथे म्हणजे आमचं येणं जाणं चालू झालं. तिकडे 10 वर्षाचे असताना मुंबईला पण गेले आणि मुंबईवरून काकीने आम्हाला तिकडे पण नेलं. बरं केलं. म्हणजे जिकडे काका काकी जायचे तिकडे आम्हाला फिरायला वा, वा, न्यायचे, वा. बरोबर न्यायचे. हो. मग हातगावला कशाला गेला? भातगावला कशाला म्हणजे तिथे तिथे माझं सासर नाही का, सासर भातगावला होतं म्हणून तिकडे गेलो आम्ही. नाही पण ते 10 वर्षाचे असतात. नाही हो, 10 वर्षाचे काय म्हणतात, 10 वर्षाचे असताना आई बाबा गेले. त्याच्यानंतर काकाने मुंबईला आणलं. मुंबईला आणल्यानंतर आम्ही लहानाचे मोठे तिथे झालो. नंतर मोठं झाल्यानंतर मी काकीबरोबर माहेरी गेले. अरे वा. माहेरी गेले. मग तिकडे असा लग्नाचा विषय निघाला. तेव्हा किती वर्षाच्या होता? तेव्हा मी 18 वर्षाची होते. अरे वा, 8 वर्ष मध्ये गेली. नाही 18 वर्षाची होती. 18 वर्षाच्या झालात हो, तोपर्यंत. तोपर्यंत. काय करतात मिस्टर? माझे मिस्टर इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये होते. आता कुठे गेले? रिटायर. आता रिटायर्ड झाले. आता रिटायर झाले. मग आता कुठे बाहेर? 22 वर्षापूर्वी रिटायर झाले. आता ते आहेत कुठे बोलवताना. का एक मिनिट, अगं आहेत कुठे बोलावत्यांना म्हणजे तुम्ही नाही हाक मारत? अहो आम्ही खाली थांबलो ना, त्याच्यामुळे ते जरा कंटाळले. हो. तर मला म्हणाले जरा मी विश्रांती घेतो, तोपर्यंत तू जाऊन बस. आता बोलवा त्यांना. ते बोलव बाबांना. नमस्कार. नमस्कार आदेश भाऊ, नमस्कार. नमस्कार. बरं तुमचं बालपण कुठलं? बालपण रत्नागिरी जिल्हा, तालुका गुहागर, गाव भातगाव. इथे गेलो. गाव भातगाव. तुमचं बालपण कसं गेलो? बालपण अत्यंत गरिबीत गेलं. अत्यंत गरिबीत गेलं. पण आता मुलांच्या सहवासामध्ये त्याने आम्हाला खूप सावरलं. आता एकदम ऐश्वर्यात आहे, खूप सगळं सावरलं. छान आहे. पण लग्न जमलं ते एकमेकांना बघितलं कधी? हिच्या माहेरी, म्हणजे हिच्या काकांच्या घरी बघितलं. आणि मग आम्ही सांगितलं आमचा होकार आहे. लगेच सांगितलं. बघितल्या बरोबर पसंत पडल्या का हो? काय असं काय वेगळे पण होतं? वेगळं पण असं काहीच नाही, पण प्रथम दर्शन मला जास्त स्वभाव आवडला. वा वा. आणि मला लोकांनी सांगितलं की हिचे आईवडील नाही आहेत, काका हिला सांभाळतात, काकी सांभाळतात, पण स्वभाव ओळखल्यानंतर मी आईवडिलांची पर्वा केली नाही, का हरकत नाही आहे, मला पसंत आहे. अरे वा. त्याप्रमाणे केलं. पण आता मला सांगा, लग्नानंतर आता इतकी वर्ष झाली, किती वर्ष झाली लग्नाला? 50 वर्ष लग्नाला हो, पूर्ण पूर्ण झाली. हो. त्यांचा स्वभाव कसा आहे हो? त्यांचा स्वभाव फार चांगला आहे. फारच चांगला आहे. हो, खूपच चांगला. अहो, ज्या अर्थी आम्ही 50 वर्ष संसार केला, त्या अर्थी एकमेकांना आम्ही समजून घेतलं म्हणून तेवढी नाही, वर्ष पण गेली ना. ह्याचं म्हणजे कोणाचा स्वभाव जास्त चांगला होता म्हणून हे जमलं? आता बोला. बोला ना. या दोघांमध्ये हां. गरिबी जिने जगलेली आहे आणि तिने मला पुरेपूर साथ दिली. त्या साथ दिल्यामुळे आज 50 वर्ष आम्ही संसार केला. किती छान, किती गोड. हां. हे जर तिने नकार दिला असता किंवा त्रास दिला असता तर ही 50 वर्ष उजाली नसते. आणि म्हणून मी त्या अधिक तिला प्राधान्य देतो, की अधिक तिला मी हे गुण देतो की ती माझ्या जीवनात आली म्हणून ते संपन्न झालं. माझ्या 3 मुलांना उत्तम शिक्षण मिळालं. मोठी मुलगी संध्या. नमस्कार. काय तुमचं काय म्हणणं आहे? बाबा आता इतकं कौतुक करतायत तुमचं, बाबांनी सगळी जे काही थोडक्यात म्हणजे त्यांनी केलेले परिश्रम आता नजरेतनं व्यक्त झाले. तुम्ही सांगा. ज्याप्रमाणे ते म्हणाले त्याप्रमाणेच की त्या दोघांचं इतकं चांगलं इक्वेशन आहे. हो. आणि इतकं म्हणजे असं नाही की त्यांची भांडणं होत नाहीत, पण दोघांचं अंडरस्टँडिंग इतकं चांगलं आहे की आणि स्पेशली आईचं, त्याच्यामुळे व्हॉट ही सेज बरोबर आहे की प्राधान्य तिला जास्त. आई बाबांबद्दल काय सांगा? आमचं पूर्वसंचित पुण्य जे गेल्या जन्मीचं होतं त्या या जन्मी आम्हाला सफल झालं आणि असे आई वडील, असा संसार, अशी बहीण, अशी बायको मिळाली असं मला थोडक्यात नमूद करेन मी. किती छान. आता पुढचा खेळ खेळायचा आहे. 2 मिनिटाची वेळ आणि 2 मिनिटामध्ये मी जितकं वजन सांगणार तितकं वजन तुम्हाला गोळा करायचं. हा, सावकाश जा आणि सावकाश घेऊन यावं. सासूबाईंना म्हणजे जरा गुडघ्यांचं ऑपरेशन झालं बरोबर आहे, त्यामुळे त्या आज उठबस करणार नाहीत, पण आज सुनबाई उठबस करणार आहेत. म्हणजे हा खेळ खेळून सासूबाईंना बक्षीस मिळवून देण्यासाठी आज सुनबाई प्रयत्न करणार आहेत. वेळ आहे 2 मिनिटाची आणि वजन आहे 870 ग्रॅम. इकडे 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 इकडे
थांबा थांबा, बसा 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 इकडे. एक मिनिट पूर्ण होत आलेला आहे. 870 ना. हो कॉईन करू. 870 पाहिजे. अभिनंदन अभिनंदन. 1 2 3 सुनबाईने कमाल केली आहे. 4 सगळी नाणी 5 कढई 6 हां सुपारी 7 कुंकवाचा करंडा 8 आणि हा डबा 9. 9 दुणे 18. 1800 रुपयाचं बक्षीस आज सुनबाईंनी मिळवून दिलंय. अभिनंदन. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार. बाबा नमस्कार. नमस्कार. बाबा आता 50 वर्ष झाली बरोबर आहे. बरोबर आहे. संसाराला छानपैकी. बरोबर. मग आता मला सांगा यांनी काय स्वभावात बदल करायला पाहिजे होता असं तुम्हाला वाटतं? स्वभावात. हां मुख्य म्हणजे जास्त बोलते. जास्त बोलण्यामुळे टायमाचे भान न ठेवता तिला हवं तेवढं बोलून घेते. बरं. तर तिला सांगितलेलं आहे टायमाकडे बघून जरा बोलत जा आणि मुद्देसच बोलत जा. पण 50 वर्ष असंच सुरू आहे ना. असंच करू आहे. तुमचं काय म्हणणं आहे? ते म्हणतात ते बरोबर आहे, पटतंय. आता ते म्हणतात हां. ना पटते. पटतंय. आणि तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी काय बदल करायला पाहिजे होता? त्यांनी आता त्यांचं विश्रांती घ्यायचे दिवस आहेत. मुलं म्हणतात तुम्ही विश्रांती घ्या, आराम करा. ते मला सांगतात तू बसलीस का? म्हटलं माझं काम झालं. पण त्यांना सवय आहे की सतत काम करायची. बर. मग ते स्वतः काम करून झाल्यानंतर मला म्हणतात तू पण काम कर. हो. 50 वर्ष जर एवढं काम करून केले तर आता कसं काम करायचं? काय हो काय म्हणणं आहे तुमचं? तिचं बोलणं काय आमची बरोबर आहे. बरोबर आहे. कारण लहानपणापासून आम्ही काम केलं असल्यामुळे विश्रांती आम्हाला ठाऊक नाही आहे. हो हो हो. पण आता विश्रांती घ्या असं मुलं सांगतायत. आता डोळ्यात माझा अधू झाल्यामुळे मी आता आपोआप विश्रांती घेतोच. आता मी जरा आता पडलो होतो. बरं पटकन बोलल्यावर बरं. हो हो बरं केलं. नाही तेव्हा काही हरकत नाही. तुम्ही आता आराम करायचे दिवस आहे. हो. सुनबाई सुद्धा गाणं चांगलं म्हणता येतं. सुनबाई चांगलं गाते. अतिशय चांगली गाते. आणि त्याचप्रमाणे माझी संध्या जी आहे मुलगी, मोठी मुलगी जिला HDFC बँक मधून तर अवॉर्ड मिळाला आहे, तीही उत्तम गाते. ह्या दोघांनाही तुम्ही गाणं म्हणायचे त्याला मोका द्या. नक्की. आता बोला बोला. आता तुम्हाला गावं लागेल दोघांनी. झिणी झिणी वाजे बीना, झिणी झिणी वाजे बीना, सख्या रे अनुदिन चीज नवीन. झिणी झिणी वाजे बीना, झिणी झिणी वाजे बीना. वा 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 वा. आता मुलीचा आवाज ऐकायचा आहे. संध्या. हां. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली, मिटले सुकून डोळे, मिटले 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 सुकून डोळे. हरवून रात गेली, केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे. वा वा. किती छान. बरं आता यानंतर अभिनय आपण बघणार आहोत. हां आता तुम्ही अभिनय करायचा आहे. एका चित्रपटाच्या नावाचा म्हणजे शीर्षकाचा अभिनय आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा. हां चित्रपटाचं नाव. ओठांची हालचाल करायची नाही. वेळ सुरू झाली. किती शब्द आहेत? चित्रपटाचं नाव. 3 शब्द आहेत. हां ठीक आहे. तुम्ही जेवण. कांदेपोहे. हा तोंडाची हालचाल नाही करायची. ओठांची हालचाल नाही. घास. 30 सेकंद झाली. 15 सेकंद राहिली. जाऊ दे खाऊ. अभिनंदन.
तरी म्हणते जाऊ तेवढ्यात शब्द पण खाल्ले होते मध्ये. अभिनंदन. झी मराठी कडून हे मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आता गाणं आहे. एक ओठांची हालचाल नाही. वेळ सुरू झाली. गणपती. बोलायचं नाही. आरती. मी तो आरती उतारू रे. मराठी मराठी नवरी नटली. बोलायचं नाही. गौराई माझी. गौराई माझी लाडाची लाडाची ग आवड हिला चंद्राची चंद्राची ग. काय गौराई होती. सुंदर होती. झी मराठी कडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आणि आता म्हण. हा बोलायचं नाही. 1 2 3 वेळ सुरू झाली. उद्या झोपलो. वरती गेलो. झोपला तर संपला. थांबला तर संपला. त्याला पताच नाही फिरत. 10 झाले. आम्ही जातो आमच्या गावी. ओठांची हालचाल नाही. उद्या 20. मेल्यावर कोण रडले. रोज मध्ये त्याला कोण रडे. अभिनंदन. झी मराठी कडून ही चिंच पेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. तीनही अभिनय उत्तम केलेले आहेत आणि सगळ्यांनी गाणी सुद्धा. म्हणजे तीनही अभिनयाला अचूक ओळखून या सगळ्यांना दोघांनाही बक्षीस मिळवून दिलं. मला असं वाटतं आज तर खऱ्या अर्थानं लग्नाचा 50वा वाढदिवसच साजरा होतो. पैठणीच्या खेळात कोणाचं नाव जाहीर होत आहे बघ्या. एक चिठ्ठी उचला. याच्यातली कुठलीही उचला पटकन. नाव आहे मानसी मिस्त्री. नाव सांगा. मानसी मिस्त्री. कुठे राहता. भूमी वैली ठाकुर विलेज. पण कुठे. इथेच आमच्या यहाँ भूमी वैली. अच्छा टेंशन मत लेना. हिंदी में बात करूँ. हाँ हाँ कोई प्रॉब्लम नहीं. हिंदी में बात करूँगा मैं. आपकी वजह से शायद मेरा हिंदी थोड़ा सुधर जाए. ओके. अच्छा आपके घर में कौन कौन है. मेरे हस्बैंड है, 2 बच्चे हैं हाँ. और सास है. अभी यहाँ पे कौन है आपके साथ. घर यहाँ पे कोई नहीं है. कोई नहीं है ना. डोंट वरी हम सब आपके साथ हैं. हाँ चलो बघूया आता कोण जिंकणार पैठणी. आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि आजच्या खेळात काय होणार ते बघूया. दोघींनाही 10-10 संधी. रिंग आहेत. रिंगमध्ये बास्केट आहे. रिंगमध्ये जर चेंडू थांबला तर 1 गुण. बास्केटमध्ये थांबला तर 2 गुण. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. 10 टाकायचे ना तुम्हाला. 10 2 3 3. चला आई आता तुमच्याकडे 10 संधी आहेत. बघूया काय होणार. एक 2 3 सामना बरोबरीत आहे. आता 1 गुण आणि पैठणी तुमच्याकडे. बघूया काय होणार. 1 गुण. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही बाबांना नक्की द्या. तुम्ही उपविजेत्या ठरल्या
मिस्त्री वहिनी त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या अमरे आई त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन अभिनंदन आई अभिनंदन. होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन ॲक्वागार्ड होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.